अभिनेता अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचा फिर हेराफेरी सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल। त्यात 25 दिन में पैसा डबल म्हणत लक्ष्मी चिट फंड नावाची कंपनी राजू, श्याम आणि बाबू भैयाचे पैसे घेऊन फरार झालेली। असाच काहीसा किस्सा मुंबईत घडलाय। मुंबईतील दादर परिसरात सर्वात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचं समोर आले। मुंबईतील एका कंपनीने लोकांच्या तब्बल 3000 कोटी रुपयांना चुना लावलाय। नेमकं काय घडलंय? हा स्कॅम नेमका कसा झाला? लोक या स्कॅम मध्ये कसे अडकत गेले हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मुंबईत नुकताच एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे। टोरेस गुंतवणूक कंपनी असं या कंपनीचं नाव आहे। पैसे गुंतवा आणि आठवडा महिन्याभरात डबल परतावा देऊ असं सांगत कंपनीने हजारो मुंबईकरांना पद्धतशीरपणे चुना लावलाय। टोरेस कंपनीच्या नवी मुंबईसह दादर, सानपडा, मीरा रोड, कांदिवली, कल्याण, ग्रँड रोड अशा एकूण 6 शाखा होत्या। गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा सुरू होती। टोरेस ही विदेशी कंपनी असून ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र हे दागिने बनावट होते। गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईत पहिलं ऑफिस सुरू केलं होतं। हळूहळू लोकांचा विश्वास जिंकत टोरेस कंपनीने शाखा वाढवल्या। मात्र पैसे जमा झाल्यानंतर कंपनीचा मालकच आता फरार झालाय। कंपनीच्या सर्व शाखांना टाळा लावण्यात आल्याचं आता समोर आलं आहे। टोरेस कंपनीचं बिझनेस मॉडेल नेमकं कसं होतं ते आता जरा समजून घेऊयात। टोरेस कंपनीत गुंतवणूकदारांना अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती। ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत असे। 6 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी 6% व्याज देत होती, तर 6 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 11% व्याज मिळत होते। सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतींमधील गुंतवणूकदारांना घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा देऊन त्यांची मनं जिंकली। लोक देखील या आमिषाला भुलले। हळूहळू गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली। लोक डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवत गेले। काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम आपल्याला परत मिळेल असा विश्वास बाळगून गुंतवणूकदार निश्चिंत होते। मात्र आता कंपनीने अचानक आपला गाशा गुंडाळला आहे। यामुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा झटका बसलाय। अनेकांनी आर्थिक लोभापायी आपल्या जवळचे होते नव्हते ते सगळे पैसे टोरेस कंपनीत गुंतवून टाकले आहेत। मात्र आता सगळ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे। 8 जानेवारीपर्यंत तुमचे पैसे परत मिळतील असं गुंतवणूकदारांना सांगण्यात आलं आहे। मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर लोकांनी कंपनीच्या ऑफिस बाहेर प्रचंड गर्दी केली। लोक प्रचंड संतापले होते। संतप्त गुंतवणूकदारांनी तोडफोडही केली। यातील एक गुंतवणूकदार भाजी विक्रेता असून त्यांची देखील फसवणूक झाली आहे। त्यांचे तब्बल 4 कोटी रुपये बुडाल्याचं त्यांनी सांगितलं आहे। टोरेस कंपनीच्या अगदी समोरच या भाजी विक्रेत्याचं दुकान आहे। त्यांनी तब्बल 4 कोटी रुपये गुंतवले होते। त्यांनी इतके पैसे कसे आणि का गुंतवले हे देखील त्यांनी सांगितलं आहे। टोरेस नावाचं शोरूम गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झालं होतं। शोरूमच्या समोरच माझं भाजीपाला विक्रीचं दुकान आहे। शोरूम बाहेर नेहमी गर्दी असायची। मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण नंतर माहिती काढली तर मला कळालं की तिथे पैसे गुंतवले की डायमंड मिळतो आणि गुंतवणुकीवर व्याजही मिळत होतं। मी सुरुवातीला 6,70,000 रुपये गुंतवले। त्यानंतर 2-3 महिने मला परतावा वेळेत मिळत होता। मग कंपनीनं परतावा देण्याची टक्केवारी वाढवली। माझा विश्वास आणखी वाढला आणि माझी पत्नी, कुटुंबीय यांच्यासह मित्रपरिवारासह अनेकांना याची माहिती दिली। त्यांच्याकडून पैसे घेतले, घर गहाण ठेवून पैसे घेतले। असं करत करत मी एकूण 4,26,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्याचं त्यांनी सांगितलंय। अशाच पद्धतीने अनेक लोकांना कंपनीकडून फसवण्यात आले। काही पैशांच्या मोहामुळे आता गुंतवणूकदारांना पश्चातापाची वेळ आली आहे। असा फ्रॉड तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत होऊ नये म्हणून हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो करा।